आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता शेखरचा विषय कशाला? त्याचं नावही या घरात नकोय। मी त्याच्याविषयी कुठे बोलले? मी जनरल बोलतेय। एनिवेज, मला रात्री यायला उशीर होईल। मी आणि अजय बाहेर चाललोय। बाय। चला। तुझ्या भावाचं लग्न ठरवायला चाललोय आपण, त्यामुळे तू सुद्धा येणार आहेस। सॉरी, मला ना या कांदे पोहे वगैरेच्या कार्यक्रमात अजिबात इंटरेस्ट नाही। आणि कसं आहे ना, माझे निर्णय मीच घेते। ब्रो, आय थिंक तूही असंच करायला हवं। आणि हो, तू घेतलीस ना जबाबदारी। मलाही बघायचं या घरात कोण संस्कारी मुलगी येते ते। बाय। ईशा, एक मिनिट। ईशा, ऐक माझं। कौशिकी, कौशिकी, द्या काका। अगं चांगल्या कामाला जाताना ना मन शांत आणि प्रसन्न ठेवायचं। होणार होणार, सगळं चांगलंच होणार आणि तुझ्या मनाप्रमाणे होणार। हं? चला चला चला। उशीर नको व्हायला। चला या। इरा बेबी अगं थांब। इरा, इरा, काय करतेस? इरा, पळतीयस कशाला? काय झालं? मॅडम बघा ना, इरा बेबी हे मशीन घालायलाच मागत नाहीयेत। मला माहिती आहे तुला जरा जड जाईल, पण इराविषयी मी जे काही सांगितलंय ते तिच्या भल्या करताच सांगितलंय। इरा, तुला खरं सांगू, मला सुद्धा हे अजिबात आवडत नाही। खरंच। बर, मला सांग, तुला गाणी ऐकायला आवडतात ना? माझ्या इराला डान्स पण करायला आवडतो, हो ना? मग आता समजा तू हे नाही घातलं तर तुला गाणी नाही ऐकू येणार आणि तुला डान्स पण नाही करता येणार। चालेल? म्हणूनच इरा आता हे गुड गर्ल सारखं घालणार आहे। ती छान छान गाणी ऐकणार आणि मग छान छान डान्स करणार, हो ना? मायरा इज अ गुड गर्ल, मायरा इज अ स्ट्रॉंग गर्ल, मायरा इज अ स्मार्ट गर्ल ना? बरं ऐक, तुला ड्रॉइंग कंप्लीट करायचं ना आता? हा, चला का हिचं ड्रॉइंग कंप्लीट करून ये। ओके? हो मॅडम। मी आलेच। केदार, काय 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 करतोस तू इकडे? हा, कशाला आलायस आतमध्ये? तुला माहितीये ना सगळे नियम, आणि तू पुन्हा का असं वागतोस माझ्याशी? आपण किती वेळा एकाच विषयावर बोलायचंय? तुझ्या रूम मध्ये एवढा मोठा फलक लावलाय ना, ज्याच्यावर सगळे नियम लिहिले। नियम कोणी लिहिले? आत्यानी। आत्या घरी आहे, गेली होती देवळात। मी बघितलं तिला जाताना, म्हणून आलोय। आणि तसंही मी इथे माझ्या डार्लिंग साठी आलोय। डार्लिंग? हो, सुमी डार्लिंग, ए श्रीवल्ली, बाबा बा इल्ली कुट्टी का पुष्पा। काय? बस 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 बस। सुमी, डोळे बंद कर। यांना पोळा, डोळे बंद करा आणि हात पुढे करा। श्रीवल्ली, टंटरन। अयो, थल्लाई हुआ। काय आणलंय बघ? अरे ते काय म्हणतात तुम्ही ते नाही का, क्रश क्रश। माझा क्रश दिलास की रे तू मला। तुला माहिती नाहीये, माझं रेल्वेचं तिकीट आहे ना कन्फर्म झालं नाही म्हणून, नाहीतर आज आज बात कुछ और होती। काय आहे? हा, तू हे असले काहीतरी नवीन नवीन पिक्चर बघत असते सुमी, आणि मग तुला हे असले शब्द कळतात, क्रश वगैरे। अरे उसमें क्या है?
अरे सुमीसाठीच तर ऍक्शन फिल्म बनतात, हो की नाही सुमी? अल्लू अर्जुनचे पिक्चर्स आवडतात म्हणून मी तिला देतो, हो की नाही? ए सुमी, तू तो अल्लू अर्जुनचा नवीन पिक्चर बघितलास का? इल्ले कोण नेते मला थिएटरात? अरे मी आहे ना, मी खास तुझ्यासाठी तो पिक्चर माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलाय, फक्त तुझ्यासाठी. पटकन मोबाईल ऑन कर, मी तुला पटकन देतो. लवकर 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 पाठव. घरात कोण नाहीये, सगळी शांतता आहे, बघूनच घेते. अरे तुला माहितीये का, अल्लू अर्जुनने त्यात असली भारी ऍक्शन केली आहे माहितीये, म्हणजे आला गुंडा की आपट, आला गुंडा की आपट. अरे प्रत्येक पिक्चर मध्ये ना वेगळी स्टाईल असते माझ्या अल्लूची. उगाच नाही त्याला सुमीचा हिरो म्हणत. सुमीचा हिरो? आणि मग रजनीकांत कोण? अरे तो पण माझाच हिरो. पण काय ना, प्रत्येक पिक्चर मध्ये जो हिरो जादू करतो ना, तो सुमीचा हिरो. तो सुमीसाठी फायटिंग करतो, तो सुमीसाठी पाण्यात पोहतो, तो सुमीसाठी आकाशात उडतो, तो सुमीसाठी आगीवरून पण चालतो. सुमी काय चाललंय तुझं? मला पण घ्या ना तुमच्यात, मी नाते ना तुझी. आहा, मी हिच्यासाठी अल्लू अर्जुन आणि ही माझ्यासाठी श्रीवल्ली. बरं श्रीवल्ली, सांग तुला काय पाहिजे? आत्ता 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 या क्षणाला तो पिक्चर आहे ना नवीन, तो माझ्या फोन मध्ये टाकून दे. लगेच टाकून देतो. हे बरोबर नाही, हे असं फोन बिन मध्ये पिक्चर बघायचे नसतात. हा काय सांगते आपल्याला, जशी काही पोलीसच आहे. चल रे, चल आपण बघूया, चल. चल सुमी. नमस्कार. नमस्कार. मी कौशिकी खांडेकर. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम, तुम्हाला टीव्हीत बघतो ना आम्ही. ऑफकोर्स. मी एक फॉर्मल इंट्रोडक्शन करून देते. हे माझे मोठे काका दयानंद खांडेकर. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या माझ्या मोठ्या काकू पद्मिनी खांडेकर. आणि हा त्यांचा सुपुत्र आणि माझा लहान भाऊ युवराज. हे माझे लहान काका मकरंद काका आणि त्या छोट्या काकू चेतना खांडेकर. मकरंद काका आणि चेतना काकीला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे ईशा, पण ती आता जरा बाहेर गेली आहे. मी माझी आणि माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. नमस्कार, मी माधव बेलसरे. ही माझी बायको रेखा. नमस्कार. ही माझी मुलगी निशिता. ही माझी धाकटी मुलगी नमा म्हणजे नम्रता. ही माझी बहीण मालती आणि पलीकडे बसली आहे ती माझी भाची काव्या.